नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ज्याला आपण ऑनलाईन परीक्षा म्हणतो. ज्यावेळी विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देतो त्यावेळेस त्या परीक्षा हॉलमध्ये स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रश्नाच्या अनुषंगानं काही त्याच्या मनामध्ये शंका निर्माण होते किंवा काही प्रश्न असे असतात की दिलेल्या ऑप्शनमध्ये काही शंका असते, अपूर्ण वाटतं किंवा चुकीचा ऑप्शन वाटतो. परंतु त्या क्षणाला विद्यार्थी तिथं काही करू शकत नाही, कारण तो कालावधी जो असणार आहे त्या कालावधीमध्ये दिलेल्या शेड्यूलमध्ये किंवा त्या टायमिंगमध्ये त्याला ते प्रश्न पूर्ण करणं गरजेचं असतं. तिथं कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा आक्षेप हा नोंदवता येत नाही आहे. आणि त्यामुळं राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई हे मात्र अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये किंवा त्यांनाही असं वाटतं की आपण ज्या काही CBT परीक्षा घेतो, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ज्याला आपण म्हणतो ऑनलाईन परीक्षा, त्यामध्ये असे काही प्रश्न असणारे आहेत की ज्यामध्ये चूक असू शकते किंवा ऑप्शन काही चुकीचे असू शकतात, तर ते विद्यार्थ्यांच्याकडून ते मागवून घेतात. त्याला आपण आक्षेप नोंदवणे असं म्हणतो, ऑब्जेक्शन ट्रॅकिंग फॅसिलिटी. म्हणजे तुम्ही कोणतीही परीक्षा दिली असेल तर प्रत्येक परीक्षेसाठी आक्षेप नोंदवण्यासाठी एक कालावधी तो दिला जातो की ज्यामध्ये विद्यार्थ्याकडून अपेक्षा केली जाते की विद्यार्थ्याकडून काही मागणी केली जाते किंवा तुम्हाला त्या आलेल्या शंका तुमच्या रास्त असतील तर या पद्धतीनं तुम्हाला प्रोसिजर करावी लागणारी आहे. मित्रांनो, तसंच महाराष्ट्र MBA म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि MMS म्हणजे मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज CET 2026 फर्स्ट अटेम्प्ट, म्हणजे ज्या विद्यार्थ्याने MBA आणि MMS CET 2026 फर्स्ट अटेम्प्टची परीक्षा दिलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी आक्षेप नोंदवण्यासाठी एक कालावधी शेड्यूल्ड त्यांनी दिलेला आहे आणि तो आहे 2 मे 2026 ते 4 मे 2026. म्हणजे 2, 3, 4 3 दिवसामध्ये तुम्हाला आक्षेप नोंदवायचे आहेत. आता हे आक्षेप नोंदवायचे म्हणजे नेमकं काय असणार आहे, तर 2 मे 2026ला तुम्ही तुमच्या लॉग इनमधून ती वेबसाईट ओपन करायची आहे. त्या वेबसाईटमध्ये गेला की तुम्हाला स्टुडंट लॉग इन असणार आहे, ते ओपन करा. त्यासाठी तुमच्याकडे असणारा ID आणि पासवर्ड आणि तिथं जो कॅप्चा जनरेट होणार आहे तो इंटर करा. कीप मी साइन इन म्हटलं, खाली लॉग इन करा आणि जे पेज ओपन होणार आहे तिथं मात्र तुम्ही सोडवलेली प्रश्नपत्रिका की जिथं खाली तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स दिसणार आहे, म्हणजे तो तुम्ही निवडलेला रिस्पॉन्स कोणता आहे तो तिथं असेल. कदाचित तिथं ऑप्शन ID असणार आहे आणि त्याच्याच डाव्या बाजूला म्हणजे स्टुडंट रिस्पॉन्स किंवा कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणूया. प्रश्नपत्रिका तीच असेल, परंतु तुम्ही जो प्रश्न सिलेक्ट केलेला असणार आहे तो कोणता, तिथं खाली तुम्हाला त्याचा नंबर किंवा त्याचा ऑप्शन दिसेल आणि त्याच्या डाव्या बाजूला बरोबर तिथं तुम्हाला CET सेलकडून करेक्ट ऑप्शन कोणता असणार आहे तो नंबर किंवा ते उत्तर तिथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही कागद आणि पेन घ्यायचा आणि तिथं त्या प्रश्न क्रमांक जो असणार आहे तो लिहायचा. त्यासाठी ऑप्शन तुमचं कोणतं बरोबर आहे का चूक आहे त्याप्रमाणे मार्क तिथं काय करायचे आहेत, नोंद करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला प्रोव्हिजनल आन्सर की तिथं पाहायला मिळणारी आहे आणि अंदाजे तुम्हाला किती गुण यामध्ये मिळत आहेत आणि त्यावरून काय पर्सेंटाईल असेल ते तुम्हाला निश्चित करता येतं. म्हणजे इथं तुम्हाला ही एक संधी आहे. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर त्याच पेजवर म्हणजे जो एखादा प्रश्न तुम्ही पाहताय आणि ज्या प्रश्नाबद्दल तुम्हाला शंका आलेली आहे तो तुम्ही स्क्रीनवर आणणार. त्याच राईट साईडला उजव्या बाजूला ट्रॅकिंग फॅसिलिटी किंवा ऑब्जेक्शन ट्रॅकिंग असं एक बटन तुम्हाला दिसेल. ते क्लिक केलं की मग तुम्हाला त्या संदर्भामध्ये त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये काही आक्षेप आहे का किंवा त्या प्रश्नाचे जे काय ऑप्शन असणार आहेत त्याच्या अनुषंगाने काही आक्षेप आहेत का, ते असतील तर त्याचे सबळ पुरावे म्हणजे ऑथेंटिक ज्याला आपण म्हणतो, मग ते टेक्स्टबुकच्या माध्यमातून असेल किंवा जे तुम्हाला रेफरन्स बुक्स वापरायला सांगितलं असेल की ज्यासाठी सिलेबसमधून ते असेल, तिथं कुठं आहे, पेज नंबर काय, तो रेफरन्स तुम्हाला तिथं सगळ्या डिटेल्स द्याव्या लागतात आणि प्रत्येक ऑब्जेक्शनला 1000 रुपये तुम्हाला भरावे लागतात. जर ते चुकीचं निघालं तर पैसे गेले, जर ते करेक्ट निघालं म्हणजे CET सेलकडूनच चुकीचं उत्तर आलं असेल आणि तुम्ही दिलेलं बरोबर जर असेल तर तुम्हाला 1000 रुपये ते परत मिळू शकतात. म्हणजे इथं एक संधी आहे
की प्रोव्हिजनल आन्सर की रिलीज केली जाईल 2 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत. तुम्ही सोडवलेली प्रश्नपत्रिका दिसणारी आहे, तिथं त्याचं उत्तरही तुम्हाला दिसणार आहे. CET सेलकडून आलेलं करेक्ट ऑप्शन कोणतं आहे ते हे टॅली करायचे आहे, त्यावरून गुण काढायचे आहेत. आणि ऑब्जेक्शन जर असेल तर तिथं ऑब्जेक्शन ट्रॅकिंग बटन आहे, ते क्लिक केलं तर तुम्हाला सगळी माहिती मात्र तिथं अपलोड करावी लागणारी आहे. हे जे आहे ते फक्त 3 दिवसामध्येच तुम्हाला करायचं आहे. आता यासाठी जी ठरवलेली रक्कम आहे ती मात्र निश्चितच ही 1,000 रुपये म्हणजे जास्त असणार आहे. अर्थात कमी जर फी ठेवली तर लाखोनी विद्यार्थी जेवढे बसतील तेवढे विद्यार्थी सुद्धा काही फॉर्म भरू शकतील किंवा ऑब्जेक्शन घेऊ शकतील आणि मग अडचण होऊ शकते. त्यामुळं खरंच ज्यांना वाटतंय की इथं चूक आहे या प्रश्नामध्ये किंवा त्याच्या ऑप्शनमध्ये, ते ऑब्जेक्शन रेज करू शकतात, 1,000 रुपये भरू शकतात. म्हणजे संख्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून, ऑब्जेक्शन घेणाऱ्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ही रक्कम वाढवलेली आपल्याला दिसते. तशी ती रक्कम जास्त आहे. परंतु MBA आणि MMSच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी CET 2026 फर्स्ट अटेम्प्ट परीक्षा दिलेली आहे अशांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये जे काही शंका त्या प्रश्नाविषयी ऑप्शनविषयी आल्या असतील त्या आता नोंदवण्यास तुम्हाला संधी दिलेली आहे. तर मला वाटतं ही एक चांगली संधी आहे. या संधीचा नीट अभ्यास करून काय अडचणी आहेत त्या आक्षेपाच्या स्वरूपामध्ये नोंदवा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, तो शेअर करा. MBA आणि MMSच्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत ही बातमी जाऊ द्या. मला वाटतं आपण इथं थांबूया. धन्यवाद.